सभेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आदरणीय पंडितराव पिंगळे साहेब, आदरणीय श्रीराम शेट्टेजी, आपले खासदार भास्करराव भगरेजी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, दत्तू पाटील, नितीन कदम, नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गजानन नाना शेलार, अजय बागुल, महेश बडवे, गोकुळ पिंगळे, नाना महाले, तिलोत्तमा पाटील, संगीताताई पाटील, सचिन पिंगळे, जगदीश गोडसे, रामकृष्ण झाडे तालुका अध्यक्ष, लक्ष्मणराव मंडाले, पुरुषोत्तम कडलग, राजेंद्र मोगल, छबू नांगरे, आकाश साजेड, अतुल मते, बाळा निहाळ, प्रशांत दिवे, रामभाऊ जाधव, तुषार जाधव, निवृत्ती महाले, प्रल्हाद काकड आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार गणेश गीते आणि बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची ही सभा आहे आणि 20 नोव्हेंबरला आपण महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल घेणार आहोत. पहिल्यांदा नाशिककरांचे अभिनंदन केले पाहिजे की नाशिक जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाचा एवढा मोठा पराभव केला की या जिल्ह्यात 4ही आमदार खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या विचाराचे निवडून आले. आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा विधानसभेमध्ये महाविकास आघाडीने या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार उभे केलेत. जागा वाटप करत असताना नाशिक पूर्व जागा राष्ट्रवादीकडे आली आणि अनेक चांगले उमेदवार होते, पण त्या सर्वांनी एकमत केलं. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की गणेश गीतेंसारखा एक उमदा प्रभावीपणाने काम करेल, ज्याला महापालिकेतली चांगली अनुभवाची शिदोरी ज्याच्या मागे आहे, सहकाराचा अनुभव आहे, शेजारच्या आसपासच्या व्यवस्थेची जाण आहे आणि ज्याने स्थायी समितीमध्ये देखील 2 वेळा काम केलेलं आहे, अशा एका नव्या तरुणाला, नव्या चेहऱ्याला आपण पुढे आणावं. आणि म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांनी गणेश गीतेंना बराच विचार करून उमेदवारी दिलेली आहे. त्याला आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या दारात आलेलो आहे. खरं म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली आणि महाराष्ट्राचं सरकार घाबरलं आणि ते एवढं घाबरलं की दिसेल त्याला हो म्हणायला लागलं. त्यांना एकेका दिवशी एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीत 150 निर्णय घेण्याची बुद्धी सुचायला लागली. काय करू आणि काय नाही सुचेना झालं. आपलं सरकार आता जाणार याची खात्री झाल्यामुळं महाराष्ट्र मंत्रिमंडळाने हजारो निर्णय घेतले, 5 मोजून निर्णय घेतले आणि तेच राबवतो म्हटले तर त्यांच्यावर विश्वास ठेवायला जरा जागा आहे. पण हजारो निर्णय घेतले, 50,000, 20,000, 30,000 कोटी रुपयाचे निर्णय, एक एक निर्णय यांचे व्हायला लागले आणि त्यांनी मनाची खुणगाठ बांधलेली की फक्त जाहिरात द्यायची आहे, काम करायचं की नाही ते पुढचं सरकार ठरवेल. या भावनेने महाराष्ट्र सरकारने मित्रांनो लोकसभेनंतर आतापर्यंत काम केलं. लोकसभेच्या आधी जे बहिणींना त्रास देत होते, बहिणींना पाडायचा प्रयत्न करत होते, बहीण पडली पाहिजे म्हणून शेवटच्या टोकाची भाषा वापरत होते, त्यांना लोकसभेच्या निर्णयानंतर सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या. महाराष्ट्रातल्या बहिणी काही वेगळ्या येड्या नाही आहेत, त्यांना कळतंय कशामुळे आम्ही ह्यांचे लाडके झालेलो आहे आणि हे सावत्र भाऊ आहेत याची जाणीव महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना आहे. आता राज्य त्यांचं आहे म्हणून आपण गप्प आहात मला माहिती आहे, पण सख्या भावाचं राज्य महाराष्ट्रात आणण्याचं काम तुम्ही सगळे भगिनी कराल असा मला विश्वास आहे.
आपण सगळ्यांनी काल परवा दिवाळी केली. 500 रुपये तेलाला महागले. मागच्या वेळी 20,000 रुपयात दिवाळी झाली असेल तर यावेळी त्या 20,000 रुपयात 70% दिवाळी झाली. म्हणजे 20,000च्या ऐवजी 27,000 रुपये घेऊन बाजारात जावं लागलं आणि आपल्याला दिवाळी करावी लागली, कारण सगळ्या वस्तू महाग आहेत. महागाईचा उच्चांक महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता खरी कंटाळली आहे, ती महाराष्ट्रातल्या महागाईला कंटाळली आहे. दुसऱ्या बाजूने बेकारीची समस्या आहे. आमचे सगळे प्रकल्प गुजरातला जायला लागले. या भागातनं आता पाणी देखील पुढच्या काळात गुजरातला नेण्याचा मनसुबा गुजरात आणि महाराष्ट्रातल्या या सध्याच्या सरकारचा आहे. पण आमचे सगळे उद्योग गुजरातला गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 2 लाडके उपमुख्यमंत्री तोंडात शब्द काढत नाही. यांची ताकद होत नाही गुजरातच्या विरोधात बोलून आपले उद्योग महाराष्ट्रात टिकवण्याची. 17 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले. फॉक्सकॉन सारखा प्रकल्प 1.5 लाख पोरांच्या आपल्या हाताचे काम गेलं गुजरातला. काल परवा टाटा एअरबस प्रकल्प गेला होता, त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी बडोद्याच्या जवळ केलं. मी उद्घाटन सांगतोय, भूमिपूजन नाही. प्रकल्प तिकडे गेला, तिथं उभारणी दाखल झाली. 5-15 हजार लोकांना तिथं नोकऱ्या मिळाल्या. 20-25 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक गुजरातमध्ये गेली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडातनं एक शब्द काढला नाही. विधानसभेत मी विचारलं, अहो काय हे सगळंच चाललंय तिकडं. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं, जयंतराव, कालच मी नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं मला की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी तुम्हाला देतो. मी म्हंटल मोठा प्रकल्प कधी देणार? जयंतराव, तुम्ही काही चिंता करू नका, ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आपल्याला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांची मुदत संपली. आज मला लक्षात आलं की एकनाथ शिंदे मला सांगत होते की भोपळा मिळणार आहे आपल्याला. आज लक्षात यायला लागलं, कारण एकही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या कृपेने आला नाही. उलट आमचे प्रकल्प तिकडे गेले. महाराष्ट्र अधोगतीकडे चालायला लागलाय, हे मित्रांनो विसरू नका. आज आपल्या सर्वांना माहिती आहे, मधल्या काळात महिंद्राचा प्रकल्प जाणार म्हणून चर्चा होती. त्याला पत्रक काढायला लावलं की आम्ही जात नाही कुठं म्हणून. हिंजवडीला आयटी इंडस्ट्री आहे. अनेक इंडस्ट्री, तिथली आयटी इंडस्ट्री बाहेरच्या राज्यात, बेंगलोरला आणि अन्य राज्यात जायला लागली. महाराष्ट्र सरकारचं उद्योजक महाराष्ट्रात यावेत, महाराष्ट्रातला रोजगार वाढावा, याकडे लक्षच नाही. हे आता आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलेलं आहे. खरं म्हणजे मित्रांनो, आज महाराष्ट्र आणि गुजरात याची तुलना करायचो आपण पूर्वी. गुजरात हे लहान राज्य आहे, आपल्या मागे असणारं राज्य होतं. मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना गुजरात आपल्या मागे होतं. दरडोई उत्पन्नात गुजरात आपल्या खाली होतं. पण जेव्हा मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र आणि दिल्लीला बसले, त्यानंतर फक्त 2 वर्षामध्ये महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेला. दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं कमी झालं आणि गुजरात आपल्या पुढे गेला, ओव्हरटेक करून पुढे गेला. गुजरातचा नंबर 5वा आला, आम्ही 6व्या क्रमांकावर गेलो. आज भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये आम्ही 11व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो. दरडोई उत्पन्न कमी आहे, याचा अर्थ काय? तर गुजरातची माणसं आमच्यापेक्षा श्रीमंत झाली. गुजरातच्या माणसाचं उत्पन्न आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा जास्त झालं. मनाला चीड आणणारी गोष्ट आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत आम्ही गुजरातच्या खाली गेलो नाही. पण ह्यांची कर्तबगारी जेवढी दिवाळखोरीची आहे, हे महाराष्ट्र मित्रांनो आता खालच्या क्रमांकावर जाण्याचं पाप देखील यांच्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे, हे दिल्लीला आव्हान देऊ शकत नाहीत. गुजरातचं तर यांनी मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे. सगळा महाराष्ट्र गुजरातला आंदण दिल्यासारखा केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता आज रागाने या सरकारच्या या कृत्याचा निषेध करायला लागली.
काल परवा एक बातमी आली, भारताच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 15-15.5% असायचा. पहिल्यांदा महाराष्ट्राचं उत्पन्न, सकल उत्पन्न भारतामधल्या उत्पन्नातला आपला वाटा 15%वरून 13%वर गेला. आम्ही जे गेले 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष सांगतोय ते खरं ठरलं. या देशात आमचे 2% कमी झाले. याचा अर्थ काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न महाराष्ट्र निर्माण करायला कमी पडला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी महाराष्ट्राची अधोगती चाललेली आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, ठीक आहे, पण महागाई डबल करण्याचं पाप देखील या लोकांचं आहे. तुम्ही कुठल्याही बाजारात गेला तर चपलेपासून टोपीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर यांनी कर आकारणी केलेली आहे. आमचं सरकार होतं, मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणला. आमच्या भगिनींच्या अंगावरची साडी कधी टॅक्स करमुक्त होती कायम. आमच्या भावाच्या अंगावरचे शर्ट पॅन्ट सगळी कापड वापरतो, त्या कपड्यावर कर नव्हता. पण या सरकारने जीएसटी बसवला. चपलेवर जीएसटी, साडीवर जीएसटी, शर्टवर, पॅन्टवर, टोपीवर म्हणाल त्याच्यावर जीएसटी. काल परवा 1-2 कार्यकर्ते माझ्याकडे आले, म्हटले साहेब मी मोटरसायकल घेतली, नारळ फोडा. नारळ फोडल्यावर विचारलं कुठली आहे, याने सांगितलं एनफिल्ड बुलेट सगळ्यात चांगली मोटरसायकल आहे. म्हटलं कितीला मिळते? म्हटलं 2.25 लाख रुपये खर्च आला. का रे? म्हटलं 1.5 लाख रुपयाला मिळायची. नाही म्हटले मोटरसायकल महाग झाली आणि 28% कर देऊन मी मोटरसायकल खरेदी केली. म्हणजे 28% कर घेऊन दुचाकी, तुम्हाला दुचाकीवर तुमचा 28% कर, 4 चाकीवर पण असाच कर. पण जर आपण गजानन शेलार, गजाभाऊ शेलार, आमचे गजानाना यांना जर हेलिकॉप्टर घ्यायचं त्यांनी ठरवलं तर गजू नानांना त्याचा जीएसटी फक्त 5% भरावा लागेल. 5% फक्त जीएसटी श्रीमंत लोकांनी खरेदी केलेल्या वस्तूवर आहे. पण आम्ही दुचाकी खरेदी करायला गेलो तर 24% आणि 28% कर भरून आम्हाला या वस्तू मिळतात. या देशातला गरीब माणूस, तळागाळातला माणूस जास्त कर भरतो आणि श्रीमंत वर्गाचे चोचले या भारतीय जनता पक्षाने केलेले असल्यामुळं श्रीमंत वर्गाला कमी कर भरावा लागतो. ही आजची ही अवस्था आहे. आणि म्हणून हे सरकार जायला पाहिजे. ह्याची अनेक कारण आहेत. हे सगळ्यात प्रमुख कारण आहे की महाराष्ट्राचं नुकसान या लोकांनी करायला सुरुवात केलेली आहे. आज महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत. दर 10-15 दिवसाने एक बलात्कार होतो, त्या भगिनीला बलात्काराला तोंड द्यावं लागतं. नंतर त्या मुलींचे, महिलांचे खून केले जातात. अशी अनेक उदाहरणं मागच्या महिन्याभरात, 1.5 वर्षभरात झालेली आहेत. आमच्या लहान मुली शाळेत जातात, बदलापूर सारख्या घटना घडतात. शाळा चालकाला वाचवायला भारतीय जनता पक्षाची लोक मागे लागतात आणि त्या शाळा चालकाला वाचवण्यासाठी सर्व त्या मार्गाचा अवलंब करतात. काय चाललंय काय महाराष्ट्रात? एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत गणपतराव गायकवाड. हे बहादर एवढा हुशार निघाला की पोलीस स्टेशन मध्ये जाऊनच याने गोळीबार केला. त्याला अटक झाली, आता तुरुंगात आहेत ते. पण भारतीय जनता पक्षाला त्याचा एवढा स्वाभिमान, अभिमान वाटायला लागला की गणपतराव गायकवाडांच्या पत्नीला त्यांनी तिकीट दिलं. तू गोळीबार करून तुरुंगात गेला, ओके, पण तुझं घर आम्ही सोडणार नाही, तुझ्या पत्नीला आम्ही तिकीट देतो. महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे, मी वेळ घालवत नाही. मोदी साहेबांनी 70,000 कोटीचा घोटाळा काढला. सगळी आमची टोळी तिकडे निघून गेली, सगळे गेले, कोणच थांबायला तयार नाही. मलाही सांगायचं चला तिकडं, हे काय खरं नाही, लय अवघड आहे, तिकडं अमका आहे, तमका आहे, याव आहे, त्याव आहे, तुमचं असं होईल तसं होईल. म्हटलं नाही, मी शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार, तुम्हाला जायचं तिकडे जावं. आज पैसे, सत्ता, संपत्ती याच्या पलीकडे निष्ठा, प्रामाणिकपणा
आणि सामान्य माणसाशी प्रामाणिकपणानं वागण्याची पद्धत ही महाराष्ट्राला आजही अभिप्रेत आहे. असं वागणं महाराष्ट्राला कधी पसंत पडणार नाही. मी सांगत होतो घोटाळा होईल तुमचा, तसंच व्हायला लागलेलं आहे. आज मित्रांनो, भारतीय जनता पक्ष साधन सुचितेचा पक्ष, ज्यांच्यावर आरोप त्यांनी केले त्यांना सगळ्यांना मंत्रिमंडळात घेतलं. 70,000 कोटीचा आरोप मी नाही केलेला, त्यांनी केला. त्यांनी केल्यावर आर पाटलांनी चौकशी लावली. आर पाटलांनी चौकशी करायची फाईल आल्यावर सही केली असेल. फाईल वर गेल्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी काय सही केली नाही. सरकार बदललं, नवीन मुख्यमंत्री आले. नवीन मुख्यमंत्री एवढे हुशार निघाले की त्यांनी त्या फाईलवर सही केली. एक अजित पवारांना बोलवलं आणि अजित पवारांना सांगितलं, बघा या फाईलवर कोणी सही केलेली आहे. आर पाटलांनी सही केली आहे. अरे पण त्याच्या खाली तुम्ही सही केली, त्याचं काय झालं? त्याच्या खाली मुख्यमंत्र्यांची सही आहे आणि ते मुख्यमंत्री तुम्ही होता. आज या महाराष्ट्रात असं कधी आहे का की तुमची चौकशी झाली, तुम्हालाच बोलवून तुमची फाईल दाखवली? आज महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना आरोपाखाली घेतलं त्यांना मंत्रिमंडळात घेतलं, ठीक आहे, काय ऑब्जेक्शन नाही. पण नवाब मलिक आपल्याला आठवतात, आमचे आमदार होते, ते आमचे प्रवक्ते होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याच गोष्टी बाहेर काढल्या. मग एवढं सरकार भारतीय जनता पक्ष वैतागला की त्यांनी त्यांच्यावर खोटे नाटे आरोप केले. अगदी देशद्रोहाचा देखील आरोप केला. त्यांना तुरुंगात घातलं. तुरुंगात त्यांना राहायला लागलं. नवाब मलिकांना तुरुंगात अनेक महिने खस्ता खायला लागल्या, तुरुंगात पडून राहायला लागलं. नवाब मलिक बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर आरोप काय होता माहितीये? त्यांच्यावर आरोप होता देशद्रोहाचा. त्यांच्यावर आरोप होता अंडरवर्ल्डच्या दाऊद सारख्या माणसाशी संपर्क ठेवण्याचा. आम्ही नाही आरोप केला, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी केला होता. आज मी हे का सांगतोय तर भारतीय जनता पक्षाला जनाची नाही मनाची तरी राहायला पाहिजे होती. ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप, ईडी बीडी समजू शकतो आपण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे त्या नवाब मलिकना अजित पवारांच्या पक्षात उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने मान्य केलं, म्हणजे आपल्या पॅनलमध्ये घेतलं. बरं, एक देऊन ठीक आहे, एकावर एक फ्री स्कीम आहे यांची. नवाब मलिक नाही दिलं आणि नवाब मलिकांच्या मुलीलाही तिकीट दिलं. म्हणजे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं वागतोय हे महाराष्ट्राच्या लक्षात यावं म्हणून मी आपणा सर्वांना सांगतोय. आज मी आपणा सर्वांना विनंती करायला आलोय की आमचं सरकार येईल याची मला खात्री आहे. कारण महाराष्ट्रभर फिरून प्रचंड प्रतिसाद लोक जे देत आहेत त्यात या काळ्या दगडावरची महाराष्ट्रात आता रेग आहे की या महाराष्ट्रात परिवर्तन होणार, युतीचं राज्य जाणार आणि महाविकास आघाडीचं राज्य येणार. आणि ते येताना उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालचं हे महाराष्ट्रातलं सरकार तुमच्या सगळ्यांची सेवा कशी करणार ही सांगण्यासाठी शेवटची 5 मिनिटं मी घेतो. एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्णय घेतलाय महालक्ष्मी योजना राबवणार. महालक्ष्मी योजना राबवणार म्हणजे आमच्या सगळ्या महालक्ष्म्यांना महिन्याला 3,000 रुपये आमचं सरकार आल्यावर द्यायचा निर्णय आम्ही केलेला आहे. या बाजूच्या सगळ्या पुरुषांना मला हे सांगायचंय की इथनं पुढं आपलं सरकार आल्यानंतर तुमची आई, तुमची बहीण, तुमची पत्नी गावाला निघाली तर एसटीला तुम्हाला ती पैसे मागणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. आम्ही 2 लाखाची कर्जमाफी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केली. आता त्यात थोडीशी वाढ करून महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी शेतकऱ्याला देण्याची देखील भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे.
मला आपल्या सर्वांना विचारायचंय, इथं सगळ्यात मोठं आणि महागडं हॉस्पिटल कुठलं नाशिकमध्ये? अशोका आणि वोकाड. हिथं असं कोण आहे का की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी जाहीर केलेलं की आम्ही गॅरंटी घेतो 5 लाख रुपयापर्यंत भारतातल्या कुठल्याही माणसाला, गरीब माणसाला 5 लाखाचा थोडक्यात इन्शुरन्स, तो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेला तर 5 लाखापर्यंत त्याला बिल येणार नाही. असा इथं कोणी आहे का की त्या कार्ड दाखवले, एखाद्या हॉस्पिटलमध्ये वोकाडला गेला, मुंबईच्या ब्रिज कॅन्डीला गेला, 5 लाखाचं कार्ड दाखवलं आणि त्याला माफी झाली किंवा त्याचे पैसे मिळाले म्हणून त्याला पोच मिळाले, असं आहे का कोण? हात वर करा. आमच्या भगिनींना आहे का कोण माहिती असलं तरी सांगा की याला झालेलं आहे, आपलं काही प्रॉब्लेम नाही. कारण आमच्यावर आरोप होईल हे सगळे राष्ट्रवादीचे होते, सगळं भाजपवाल्यांना फार मिळाले. तर तुमच्या ओळखीची कोणी मैत्रीण असली की मित्र असला तुमच्या ओळखीचा, पुरुषांना सांगतोय तरी सांगा. ही 10वी 12वी सभा आहे, विचारतोय मी, एकाही सभेत माणूस म्हटला नाही की मोदी साहेबांच्या 5 लाखामुळे मला आरोग्याचं सुरक्षा कवच मिळालं. पण आमच्या सरकार जेव्हा सत्तेवर येईल त्यावेळी आम्ही भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक कुटुंब 4-5 व्यक्तींचं असतं आणि म्हणून 25 लाख रुपये याचा विमा कुटुंबाचा काढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये 25 लाखापर्यंत खर्च हा महाराष्ट्रात कुठेही येणार नाही, अशी व्यवस्था इन्शुरन्सच्या माध्यमातून आम्ही करू. बरेच निर्णय आहेत. उद्या 10 तारखेला आमचा जाहीरनामा पुढचा घोषित होतोय. पण राज्याच्या उपमुख्यमंत्री सांगलीत गेले होते. त्यांनी सांगितलं एवढ्या घोषणा केल्या, ह्यांच्या बापालाही हे पूर्ण करता येणार नाही. अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार आहे. काका बापाचा विषयच नाही, ते काकाच पूर्ण करणार आहेत तुमचे हे सगळा विषय. तुम्ही चिंताच करू नका. कारण या 5 मागण्या ज्या आहेत, या 5 मागण्या विचार करून आम्ही आणलेल्या आहेत. यांनी अनेक घोषणा केल्या, हजारो घोषणा मगाशी सांगितल्या, त्यामुळं एक धड नाही, सगळ्या 12भर चिंध्या हा कार्यक्रम यांचा आहे, आमचा कार्यक्रम असा नाही. ह्याच 5 कमिटमेंट आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला करणार आहे. वेळ बराच झालाय, अजून सिन्नरच्या पलीकडे सभा आहे. पण माझी आता विनंती आहे सगळ्या इथल्या पुरुषांना, तुम्ही घरी गेल्यावर पहिलं काम करायचं, घरात तुमच्या पत्नीला, आईला, बहिणीला जाऊन सांगायचं की तो दाढीवाला म्हणतोय 1500 रुपये देणार, ह्यो आज आलेला बाबा म्हणतोय 3000 रुपये देणार. कुठलं सोयीचं आहे हे गेल्या विचारा. तुम्हाला नाही माझी तुमच्या घरातली माझी बहीण तिथं सांगायला लागली की महाविकास आघाडीकडेच आपण जाऊया, तर आमचं नाव बदलून देऊ. शेवटी आपल्या सर्वांना महाराष्ट्राची प्रगती आणायची आहे. नाशिक परिसरातले अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवताना महाविकास आघाडीने या शहरात 3 उमेदवार उभे केले. त्या 3 उमेदवारांना आपण साथ द्या, कारण आपण सगळे या मतदारसंघात पूर्वेला आहात. पण आमच्या समोर जे उमेदवार गणेश गीतेंचे विरोधी आहेत, त्यांनी मी माहिती घेतली 2-4 पक्ष बदललेले आहेत. मागच्या वेळी माझंच तिकीट घ्यायला आले होते, माझी चर्चा झालेली, आणि नंतर काय पलटी मारली, ते अचानक इकडे येणारी गाडी दुसऱ्या बंगल्यात गेली आणि तिकडचं तिकीट घेतलं. पण गणेश गीते यांच्याशी आम्ही सगळ्यांनी बरीच चर्चा केलेली आहे. शरद पवारांचा उमेदवार म्हणून या मतदारसंघात गणेश गीते उभे आहेत. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक आपल्याला करायची आहे. आमची एक त्यातली मागणी आहे, 5 पंचसूत्री जे आहेत त्यात जातनिहाय जनगणना करू अशी आमची भूमिका आहे. 50% जास्त आरक्षण वाढवू आणि जे या महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारने आरक्षणाचे गोंधळ घातलेले आहेत ते गोंधळ समाप्त करण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही काम करू, हे देखील आम्ही महाराष्ट्राला सांगणार आहे. तुम्ही चिंता करू नका.
पण आम्ही वाट बघत होतो, हे दोघांशी बोलत होते. ओबीसी समाजाशी यातला एक लीडर बोलतो, दुसरा लीडर मराठा समाजाशी बोलतो. निर्णय काहीच नाही. आम्ही म्हणतोय निर्णय घ्या, आम्ही पाठिंबा देऊ. नाही म्हटले, तुमची भूमिका आधी जाहीर करा. अरे बेट्यानो, आमची भूमिका काय? तुम्ही सत्तेत आहे का आम्ही सत्तेत आहे? तुम्ही कानात जाऊन दुसऱ्यांच्या बोलता, त्या ज्यांच्याशी बोलता, ज्यांना आश्वासन देता ते करा ना पूर्ण. मराठा समाजाशी आरक्षणाची चर्चा केली, वाशीपर्यंत मराठा समाजाचे नेते आले, गुलाल उधळला. आम्हाला वाटलं झालं असेल, पण नाही झालं. कुठलीही गोष्ट सरळपणाने पूर्ण करायची नाही, हे यांचं धोरण. सगळ्या समाजांना खेळवत राहायचं. आणि म्हणून जातनिहाय जनगणना हे या सगळ्यांवर उत्तर आहे. भगिनींनो, जातनिहाय जनगणना केली तर सगळ्यांना योग्य असं सरकारमधलं स्थान, महाराष्ट्रातल्या अर्थकारणातलं स्थान आणि मिळालेली संधी सर्वांना समान त्यांच्या जातीच्या संख्येप्रमाणे, समाजाच्या संख्येप्रमाणे देण्याची कल्पना आहे. मी हे म्हणतोय, कर्नाटकात जातनिहाय जनगणना चालू आहे, काँग्रेसनं केलेली आहे. खाली तेलंगणामध्ये देखील अशीच जातनिहाय जनगणनेचं काम चालू आहे. आमचं सरकार आल्यावर त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील आम्ही ते जातनिहाय जनगणना करू. आणि 50% आरक्षण का नाही वाढवतो? जाती जातीमध्ये भांडणं लागली आहेत, समाजामध्ये तेढ लागलेली आहे. साधा प्रश्न आहे, 50% आरक्षण वाढवलं तर सगळे अकॉमोडेट होतील. तुम्हाला का केंद्र सरकारला निर्णय घेता येत नाही? आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळ्यांनी ताकदीने शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या मागे ताकदीने उभा राहा. लोकसभेला आपण दिल्लीत यांचं सरकार थोपवलं. त्यांनी 2 टेकू घेतले, एक चंद्राबाबू नायडूचा घेतला आणि दुसरा नितीश कुमाराचा घेतला. नितीश कुमाराचं दुसरं नाव आहे पलटूराम. कधी साहेब पलटेल ह्याचा नियम नाही. चंद्राबाबूने तर अशी लय जण घालवलेले. या दोघांच्या टीकेवर यांचं सरकार फार काळ टिकणार नाही. आणि ज्या दिवशी दिल्लीचं सरकार जाईल ना, त्यावेळी आमच्या पार्टीतनं तिकडे गेलेली लोक नाहीच घेणार हो. पण सांगतोय, आता तुम्हीच आमचे देव, तुम्ही काय चिंता करू नका. पण सांगायचा मतितार्थ हा की भुजबळ साहेबांनी लोकसत्तामध्ये एक त्यांचं मुलाखत वाचली की नाही माहित नाही, काल आली आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं, मी ओबीसी होतो म्हणून मला सेंट्रल एजन्सीने बराच त्रास दिला. हे लोकसत्तात छापून आले, मला काय माहित नाही, पण ते छापले ते वाचलं मी. म्हटले मी फक्त ओबीसी होतो म्हणून मला त्रास देण्यात आला. सेंट्रल एजन्सी, ईडी, सीआय, काय ते सीबीआय वगैरे. आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यांच्या मागं ईडीचा ससेमेरा होता. ते आहे, तुम्ही वाचा सगळ्यांनी, कालच्या लोकसत्तात आलेलं आहे. त्या सगळ्यांची चौकशी सुरू झाली म्हणून आम्ही निर्णय घेतला, विषय संपून टाकूया म्हणून ते तिकडे गेले. शरद पवारांना सोडण्याचं कारण हेच आहे, देश चालू आहे, मोदी फार मोठे नेते आहेत, मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होईल, हे सब झोट. ह्यांची पंचायत झालेली म्हणून हे तिकडे गेले, दुसरं काही कारण नाही. पण मी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना वचन देतो, या भागामध्ये नाशिकमध्ये नवीन विकास आराखडा आला त्यावेळी आपल्या या परिसरात, या गावात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडलेली, जवळपास 1000 एकर आरक्षण पडलेली. 2012 सालची गोष्ट सांगतोय. त्यावेळी तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना ती सगळी आरक्षणं रद्द केली आणि एक नवीन अधिकारी भुक्ते नावाचा त्यांची नियुक्ती केली आणि फेर सर्वे करून नवीन विकास आराखडा बनवण्यात आला. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काम या भागातली जनता कधी विसरणार नाही, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे. आज आपण सगळे फार मोठ्या संख्येने इथं आलात. गणेश गीते हे तुमची चांगली उत्तमपणाने सेवा करतील, तुमच्या सगळ्या सुखसोयींच्या साठी पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर राहतील. आणि शरद पवार साहेबांच्या पक्षात ते काम करत असल्यामुळं, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते तुमची अतिशय उत्तमपणाने सेवा करतील. आणि म्हणून त्यांचं चिन्ह, हे चिन्ह इथं आहे ठेवलेलं, तुतारी वाजवणारा माणूस.
आमचं घड्याळ चिन्ह होतं आधी, पण चोरीला गेलं. हे काय सांगायचं, अलीकडं कशाच्या चोऱ्या होईल. त्या घड्याळाचं चिन्ह जे आहे चोरीला गेलं. इथं सगळे माग राजकीय जाणकार आहेत. पृथ्वीवर भारतात म्हणत नाही मी, जगाच्या पाठीवर म्हणजे पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाला आपल्या चिन्हाच्या खाली लिहायला लागतं की जरा गडबड आहे, हे जरा न्यायप्रविष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांना सोडून गेलेले आणि उद्धवजींना सोडून गेलेले, त्यांना प्रायश्चित्त देण्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. शेवटचाच मुद्दा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज तुमचं माझं दैवत. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचाच नाही तर देशातल्या सगळ्या तरुणांचा स्वाभिमान. मालवणला यांनी त्यांचा पुतळा बांधला, मोदी साहेबांनी उद्घाटन केलं, 8 महिन्यात पुतळा खाली पडला. एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्यामुळे पुतळा पडला. मी गेलो जवळ, दुसऱ्या दिवशी लगेच तिथं काय भानगड आहे बघायला. मी लोकांना विचारलं काय रे कुठनं वारा आला, ते म्हटले साहेब इकडनं वारा आला. पुतळा कुठं पडला, तर वारा ज्या बाजून आला त्याच बाजूने पडला. जनरल काही गप्पा मारायच्या. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला. बाकीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर वेगळ्याच आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा देखील यांनी सोडला नाही. आणि म्हणून सगळा महाराष्ट्र आज वाट बघतोय 20 तारखेची. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तर यांनी केलंच नाही, जो पुतळा घाई गडबडीत उभा केला त्यातही भ्रष्टाचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे आमचा स्वाभिमान कोसळला. सगळ्या मराठी मुलकातल्या जनतेला त्या दिवशी प्रचंड दुःख झालं आणि त्याचं शिक्षा द्यायचं काम हे याचा मुहूर्त 20 नोव्हेंबरला आहे. 20 नोव्हेंबरला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद द्या. आमच्या गणेश गीतेला निवडून द्या. मी तुम्हाला वचन देतो, या भागातल्या सगळ्या विकासाची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या नाशिक शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास करण्याचा पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हेलो गणेश भाऊ आगे बढ़ो. गणेश